विधानसभेची रणधुमाळी आणि प्रत्येक इच्छुकाची लढण्याची तयारी. पण कोण का आहे रिंगणात आणि काय आहे त्यांच्या मनात, जाणून घेऊया त्यांच्याकडूनच. माझं वचन आणि माझी भूमिका या सदरात. 2024च्या विधानसभेची रणधुमाळी राज्यभर एकत्रितपणे सुरू झालेली असली तरी कागल विधानसभेमध्ये मात्र कागल महाविकास आघाडीकडून उमेदवाराची घोषणा ही सर्वात आधी झालेली आहे आणि तीही कागलच्या गैबी चौकात, ऐतिहासिक गैबी चौकात, आणि तीही महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये. यावरूनच कळतं की ही कागलच्या निवडणुकीवरती, कागल विधानसभेच्या या निवडणुकीवरती पूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे. आणि महाविकास आघाडीचे उमेदवार माननीय राजे समरजित सिंह घाटगे आपल्यासोबत उपस्थित आहेत. आपण त्यांच्याशी माझं वचन माझी भूमिका या कार्यक्रमात त्यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आपण सर्वप्रथम त्यांचं स्वागत करूया. राजेजी नमस्ते. मुळात तुम्ही पेरणी केली, म्हणजे राजकारण केलं ते 8-9 वर्षे भाजपमध्ये राहून, आणि तुम्हाला आता उमेदवारी मात्र मिळाली, लढावं लागतंय ते राष्ट्रवादीकडून. मग ह्याकडे तुम्ही कसं बघता आणि ही निवडणूक तुम्ही कशी घेतलेली आहे? कागल गडिंग्लज उत्तूरच्या परिवर्तनासाठी आपण आता राजेशाहीत नाही आहोत, आपण लोकशाहीत आहोत. आपल्याला एक पॉलिटिकल फोरम लागतो. अपक्ष आपण निवडून प्रत्येक निवडू शकत नाही. त्या अनुषंगाने मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता आणि युतीच्या सीट शेअरिंगमध्ये मला अपक्ष उभारायला लागलं. थोडक्यात माझा पराजय झाला आणि यावेळी परत अपक्ष उभारायचं तर या जनतेने मला कधी माफ केलं नसतं. आणि कागलच्या परिवर्तनासाठी मी निर्णय घेतला की आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण आता हे इलेक्शनमध्ये उतरायचं. आणि मला विश्वास आहे की जनता ही इलेक्शन आपल्या हातात घेऊन आपलं परिवर्तन 100% घडवेल. पण आता तुम्ही ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवताय ते माननीय मुश्रीफ साहेब, जे आता 5 वेळा त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे, आणि त्यांचे राजकीय गुरु हे माननीय शरदचंद्रजी पवार साहेब आहेत. आणि आता त्यांनीही त्यांचा पक्ष बदलला आणि त्याच गुरूंचं पाठबळ आता तुम्हाला लाभतंय. मग याकडे तुम्ही कसं बघताय? पक्ष बदलल्यापेक्षा ते पळून गेले. अच्छा. ईडीच्या भीतीपोटी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांची उतरत्या वेळात साथ सोडून पळून गेले आणि लाल दिव्याची गाडी घेतली. आणि त्याच्यामुळं जे 1,16,000 मतदान त्यांना पडलं ते यासाठी पडलं होतं की ते एक विचारधारेला रिप्रेझेंट करत होते, एक पॉलिटिकल स्पेसला रिप्रेझेंट करते. आता त्याच विचारधारेला त्यांनी आणि नेत्यावर गद्दारी केल्यामुळं आता प्रश्न असा पडतो की किती लोकांना हे पटलं आहे का रुचलं आहे हे. आणि आता पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्याचे वस्तादांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे आणि त्याच्यामुळं मला खात्री आहे की हे परिवर्तन घडणार. आता खरं तर डावपेच आम्ही विचारू नये, पण असं काय वाटतं की म्हणजे पवारांसारखा एक वस्ताद आपल्या पाठीशी आहे आणि आपण कशा पद्धतीने ही निवडणूक आपण सहज घेऊ शकतो, असं काही आहे का? सहज नाही, डे बाय डे 3 सप्टेंबरपासून रोज ह्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आहे. आम्ही लोकांना भेटतोय, लोकांपर्यंत ही भूमिका जाते, लोकांनी स्वीकारतायत, लोकांना ही भूमिका आवडते. आणि खरं म्हटलं तर मी कधी घोषणा केलीच नाही की मी 1,00,000 मतांनी येईल. हे तर आदरणीय पालकमंत्री मोदींनी केली होती. त्याच्यामुळे जनतेला गृहीत धरणं हे आमच्यात नाही. पण ही इलेक्शन येत्या काळामध्ये जे पुढच्या 7 दिवसामध्ये मला खात्री आहे एक चांगल्या निर्णायक मतांनी ही सीट निघेल असा कौल जनता देईल याची मला खात्री आहे. अच्छा. आपल्या माझं वचन माझी भूमिका या आमच्या या कार्यक्रमाचं स्वरूप आहे. या निमित्तानं तुम्ही जनतेला वचन काय द्याल? 4 सेक्टर्सवर आपण काम केलं पाहिजे. 1 नंबर म्हणजे एज्युकेशन. मागच्या या 25 वर्षामध्ये 7,000 कोटी रुपये खर्च होऊन कुठंही नवीन स्कूल्स, डिजिटलायझेशन, जनरेशन नेक्स्ट स्कूल्स याच्यावर काही काम झालं. माझं प्रायोरिटी राहील की एज्युकेशन आणि या गोष्टीवर प्रायोरिटी करायचं. क्रमांक 2चा विषय आहे आपलं एम्प्लॉयमेंट. आपल्या गडिंग्लजमध्ये जी MIDC आहे बऱ्याच वर्षापासून रखडली आहे. आज ही इंडस्ट्रीज इंटरेस्टेड आहे पण त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे. पाणी, लाईट अँड रोड्स याला जर आपण केलं तर नवीन संकेश्वर बांधा जो हायवे होणार आहे इट इज गोइंग टू ॲब्सोल्युटली रिव्होल्युशनाइज गडिंग्लज MIDC. सो ते एक माझं कॉन्सन्ट्रेशन होणार आहे. तिसरं म्हणजे हेल्थकेअर. आपलं जे ग्रामीण सेटअप आहे CPR गडिंग्लजचा असेल, उत्तूर असेल, मला असं वाटतं त्या हेल्थकेअरला आपण फंड्स खर्च केले पाहिजे. म्हणजे आता आपण
कोल्हापूरला 1100 बेडचं हॉस्पिटल करतोय, पण कागलमध्ये अजून 500 बेडचं हॉस्पिटल होत नाही. सो हे 3 गोष्टी माझ्यासाठी टॉप प्रायोरिटी आहेत. यापेक्षा वेगळी भूमिका काय आपण घेऊन जाऊ शकतो मतदारापर्यंत? मतदारांना आता एवढं सांगायचं आहे की याच्या पुढे कुठलाही नेत्यांना ज्यांना आपण मतदान केलं त्यांनी कधीही आपली निष्ठा विकून किंवा त्याचा सौदा करून आपल्याला गृहीत धरू नये. आणि त्यामुळं मी आपला घरचा आहे आणि त्यासाठी माझं मत आहे की गद्दारांना आपली जागा दाखवून एक परिवर्तन आपण घडूया. आता सर्वत्रच म्हणजे प्रचाराची रणधुमाळी अगदी शिगेला आहे. अशामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातच आता 10 मतदारसंघामध्ये ही रणधुमाळी सुरू असताना फक्त कागल विधानसभेमध्ये पाहतोय आपण आरोप प्रत्यारोपांच्या फैरी जास्त आहेत. मला वाटतं आरोप प्रत्यारोप करणं हे आपल्याला संविधानी अधिकार दिला, ते चालू राहील. पण मला वाटतं पातळी सोडून जी भाषणं चालली आहेत आदरणीय पालकमंत्री महोदय साहेबांकडून साथीताईंवर जे बोललं गेलं, माझ्यावर जे बोललं गेलं, मला त्या गोष्टीचा आक्षेप आहे. आय थिंक आरोप प्रत्यारोप आय थिंक हेल्दी डिबेट हे पॉलिटिक्समध्ये चालू राहतं. पण पातळी सोडून असंविधानिक भाषा या गोष्टीची मला खंत आहे, बाकी काही. मग ती काय येते आणि मग ते तुम्ही का टॅकल करताय, कसं टॅकल करताय? नाही, मी काय राजकारणाला वैयक्तिक घ्यायचं बंद केलं, घेत नाही. सो मला फरक पडत नाही, मला कितीही काही बोललं, मला हरामखोर बोला, मला उंदर बोला किंवा मला भिकारी बोला, मला फरक पडत नाही. 25 वर्षाच्या मंत्र्यांना अशी भाषा वापरायला लागते ह्याच्यामध्येच आमचा विजय आहे. आणि त्यांना आता मतदान मिळवायला भाड्यावर वासुदेवच्या बेसामध्ये लोक पण आणावी लागतात, ह्याच्यामध्येही आमचा विजय आहे.